स्वागत आहे दोस्तायो आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो, उद्याचा व्हिडिओ आपला बाकी होता. तो व्हिडिओ पुढे कशासाठी केला आणि काय केला तर मित्रांनो जी24 तासारखे लागून राहा. तर मित्रांनो, हे प्रमुख पाहुणे आले होते साड्याला भेट द्यायला. तसेच आमचे भैया महाराज यांनी ह्या साहेबांचा सत्कार केला. तसेच मुकेश दादा यांनी सुद्धा सत्कार केला. हे पहा मित्रांनो आजकाल जमाना बदललेला आहे. तर मुलांना हा इंग्लिश स्कूलमध्ये टाकतात. तर मित्रांनो, मराठी शाळा हीच आपलं दैवत आहे मित्रांनो. कारण की एवढी मोठी फी आपण भरू शकता नाही किंवा काही नाही, तर हे फुकट शाळा असल्या कारणानं. तसेच आमचे योगीराज दादा यांनी खूप मोठं असं भाषण दिलं. तसेच आमचे सरपंच साहेब यांनी मोठं भाषण दिलं मित्रांनो. तसेच हे आमचे दादा हे पहा आम्हाला इथून हातगीत देत आहे मित्रांनो. तर जीपी मराठी शाळेविषयी खूप बोलण्यासारखं आहे मित्रांनो. कारण की शाळा हीच आपलं दैवत असल्या कारणानं मित्रांनो, शाळेत काय घडते काय नाही तर हे इथं आल्यावर एक गुरु आणि शेवटी आई वडील हेच आपल्याला इथं सर्व गोष्टी सांगून जातात. तसेच मित्रांनो, गावातल्या लोकांनी खूप सहकार्य केलं. एक वेळेस झलक पाहून घ्या मित्रांनो. इकडे आल्यावर ह्या आमचा बी सत्कार केला मित्रांनो. तसेच ह्या सरांचा सुद्धा सत्कार केला. हे पहा मित्रांनो, खाऊ घेऊ एक वेळेस या छोट्या छोट्या मुलांचा एक वेळेस बघून घ्या मित्रांनो. आनंद मेळा हा खूप वेगळा. आणि मित्रांनो, ही वस्तू कितीला आणली आणि किती पैसे झाले आणि किती नफा झाला आणि किती तोटा आला तर मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या मुलांना हे शिकायला भेटलं. कसं राहतं मित्रांनो की सर हे फक्त अभ्यास न सांगता आपल्याला व्यवहार कसा करायचा, कोणाशी कसं बोलायचं हे या गोष्टीतून शिकायला भेटते मित्रांनो. स्टेज डेअरिंग सुद्धा वाढते मित्रांनो. आणि मुलांना मराठी शाळा ही पारंपरिकपणे हे ध्येय असते मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला